तर काय मग आम्ही निघालेलो आहोत वेळामावशीसाठी आणि देवांशला ख्रिसमसच्या सुट्ट्या लागणारच होत्या. तर चला म्हटलं अगोदरच जावं, कारण की 19 तारखेला वेळामावस्या असल्या कारणाने आणि देवांशला जे सुट्ट्या आहेत ते 25 तारखेच्या नंतर लागणार आहेत. तर मग चला म्हटलं अगोदरच जावं आणि वेळामावस्यासाठी पण आपल्याला जायचंच होतं. तर आम्ही अशा प्रकारे पनवेल नांदेड या ट्रेनमध्ये बसलेलो होतो. 4 वाजता गाडी निघालेली आहे आणि समोर बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेचं मोठं डॅम आहे पाण्याचं. तर कर्जत या ठिकाणी जाताना म्हणजे पनवेल ते कर्जत जाताना हा डॅम लागतो रेल्वेनी जाताना. मग सकाळी पहाटेच पोचलो 2 वाजता. तर मग ॲटो पकडला. आमची तुफान थंडी होती, विचारू नका. आणि त्याच्यामध्ये हे ओपन ॲटो असल्या कारणाने थंडी खूपच लागत होती आणि पुढं पाऊस खूप होता आणि शेतं खूप असे भिजलेले असल्या कारणाने खूप थंडी होती. तर मग आम्ही आज आहे 19 तारीख म्हणजे वेळामावस्याचा दिवस. आणि काल काय झालं, संध्याकाळी देवांश कुत्र्यासोबत खेळत होता आणि खेळता खेळता कुत्र्याला ओढला काय की त्याची पायाला. छोटं पिल्लू होतं, तर त्यांनी दात त्याच्या हातावरती मारलेला. तर मग आमचे बंधू आहेत मोठे काकाचे चिरंजीव, तर त्यांना आम्ही विचारलं की असं असं कुत्र्यानं चावलेलं आहे. ते डॉक्टर आहेत, अधिकारी आहेत लातूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी. तर त्यांना विचारलं आम्ही असं झालं आहे. तर ते म्हणले की पहिल्यांदा जावा तुम्ही दवाखान्यात आणि इंजेक्शन घ्या TTचं जे आहे ते. तर मग आम्ही आलो होतो सताऱ्याचं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे. मग तिथंच इंजेक्शन घेतलं आणि त्यांनी 3 दिवसाचा कोर्स दिलेला आहे. परत आम्हाला यायचं आहे. तर मग आम्ही आज अमावस्या असल्या कारणाने मग जे स्टार्टिंगची जी पूजा वगैरे असते शेतामध्ये देवाची, पाची पांडवाची आणि कोप वगैरे असते, तर ते मिस केलं होतं. तर मग आम्हाला इथंच 11 11:30 वाजलेले. तर मग चला म्हटलं जाताना आता हे गावाकडचे रस्ते जाताना चला म्हटलं आता वेळामावस्या कशा प्रकारे साजरी केली जाते. तर हे बघा, शेतकरी आपल्या शेतामध्ये धुऱ्यावरती म्हणा किंवा आपल्या शेताच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये किंवा सर्कलमध्ये तर ते साजरी करत आहेत. तर अशा प्रकारे शेतामध्येच काही शेतकऱ्यांनी मोठे मोठे बंगले बांधलेले आहेत आणि पाण्याचं शेत आहे, म्हणजे साईडला मोठं धरण आहे. तर हे बघू शकताय. सध्या हे काय आहे इकडे, गहू होतं वाटतं, गहू आणि उडीद नाही, हरभरा, ऊस वगैरे अशी वेगवेगळे पिकं आहेत. तर सध्या ज्वारी, हरभरा, गहू अशी पिकं शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. तर हे बघू शकता लांब लांब जे असे कोपी टाईप आहेत, असे घर टाईप म्हणा छोटे. आम्ही असे कडबा जो असतो, कडब्याच्या पेंड्याचा कोपी करतो आणि त्या कोपीमध्ये पाची पांडव जे असतात त्यांची पूजा असते आज शेतामध्ये, महत्त्वाचं शेतामध्ये. आणि ही जी पूजा आहे महत्त्व करून जे आमचे लातूर जिल्हा, धाराशिव आणि सोलापूरचा काही भाग या ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पाळला जातो. बाकी ठिकाणी कुठं बघायला भेटत नाही. पण या ठिकाणी वेळ अमावस्या ही खूप मोठा सण आहे शेतकऱ्यांसाठी. ज्यांच्या इथं शेत आहे ते शेतामध्ये जाऊन पूजा करतात आणि आपले आपटेस म्हणा, मित्र, जे सर्कल आहे किंवा जवळचे लोक जे असतील आपले ओळखीचे, त्यांना आपण शेतामध्ये बोलवतो जेवण्यासाठी. आणि ज्यांच्याकडे शेत नाही त्यांना पण आपण आवर्जून बोलवतो आणि सगळ्यांच्या सोबत आम्ही मस्त जेवण करतो. आणि अशा प्रकारे आम्ही, कारण की सकाळचे 11:30 वाजले होते पण थंडी इतकी बेकार होती ना, खूप होती. तर हिला म्हटलं चल व्हिडिओ घे थोडेफार जिथं तुला दिसतील. आता अशा छोटे छोटे हे बघू शकताय ना, पुढं आहे वाटतं, खोपी टाईप केलेलं असतं कडब्याचं आणि त्याच्यामध्ये देव ठेवतो. लक्ष्मीची, पाची पांडवाची पूजा असते, हार वगैरे घातलेले असतात आणि पहिल्यांदा त्यांना नैवेद्य देऊन आपण तो गाईला चारायचा असतो आणि त्याच्यानंतर मग आपण जेवण करायचं असतं. हे जेवण सकाळी पहाटेच बनवलेलं असतं. 2-3ला चालू होतं ह्याचा कार्यक्रम. याच्यामध्ये महत्त्व करून ना, जेवणामध्ये भजी एक खूप फेमस आहे. ही वेळामावस्यालाच दरवर्षी होते, एकाच दिवसासाठी असते ते, परत आपण कधी बनवत नाही. पण हे एका दिवसासाठी बनवली पण जाते आणि त्याच दिवशी खूप छान पण लागते, काय मला माहिती नाही. भजी एक असा प्रकार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आपण टाकतो, मिक्स भाज्या असतात आणि जे बेसन असतं पीठ त्याचं असं बेसन पीठ जसं बेसनना करतो त्या टाईप आपल्याला करायचं आहे. ती एक वेगळ्या प्रकारची त्यामध्ये चव येते. आणि एक आंबील म्हणून असतं जे ताकाचं
केलेलं असतं, ज्याच्यामध्ये गव्हाचं ज्वारीचं पीठ वगैरे काढून ते माठामध्ये ठेवून सकाळी ते तसाच माठ आपण शेताकडे घेऊन जायचं आणि ते त्याला पण एक वेगळी चव असते. आणि ज्वारीची खीर म्हणा, ज्वारीची खीर, गव्हाची खीर आणि तांदळाची खीर, अशा 3 प्रकारच्या खीर असतात. गुळाची, साखरेची, त्याच्यावरती तूप आणि प्लस आपण दूध पण टाकतो त्याच्यामध्ये. आणि भाकरी, कोंदीची पोळी म्हणजे तिळाची पोळी आणि चपाती, अशा प्रकारचं जेवण असतं. आणि त्याच्यामध्ये धपाटं पण असतं आणि दही, लोणचं ज्याला आवडत असेल तो पण घेतो. लोणचं असेल किंवा शेंगदाण्याची चटणी, आणि अशा प्रकारचा खूप छान बेत असतो. आणि हा दरवर्षी न चुकता मार्गशीर्ष महिन्याची जो शेवटचा म्हणजे अमावास्या येते त्यावेळेस ही वेळ अमावास्या असते, म्हणजे अमावास्या असते, त्याला आम्ही वेळ अमावास्या म्हणतो. तर हा खूप छान रोड झालेला होता, इथं ॲक्सिडेंट झालेला. आणि अशा प्रकारे आमच्या साईडचा रोड आहे, मस्त मोठा आहे, अहमदपूर अंबेजोगाई. तर मग चल म्हटलं थोडे जिथं जिथं तुला दिसतील तसं दाखव. वेगवेगळे असे शेतकरी आपण करतो. आता अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत गावाच्या जवळ. आमच्या गावाच्या खालच्या साईडला असे मोठे मोठे डॅम आहेत पाण्याचे. तर अशा पाण्यामुळं भिजवण खूप आहे. ऊसाचं, भुईमूग, ज्वारी, अशा प्रकारचे असल्याकारणाने खूप थंडी आहे. आणि ही आमची नदी मागच्या वेळेस किती भरून वाहत होती. सध्या पाण्याचा प्रवाह खाली आहे, म्हणजे खूप पाणी आहे वरी पण, कारण की धरणं खूप भरलेले आहेत. आणि पाणी पण चालू आहे असे ऊसासाठी म्हणा, गव्हासाठी, ज्वारीसाठी, हरभऱ्यासाठी. आता आम्ही आलेलो होतो आमच्या शेतामध्ये, कारण की आम्ही पूजेला नव्हतो. तर मग आम्ही इथं बघतो कुठं आहे, तर ती कोपऱ्याला लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडाखाली आमच्या इथे एक हे केलेली आहे, पूजा केली आहे. आमचं आता 2 शेतं आहेत, जसं की आमचं स्वतःचं, आमच्या चुलत्याचे 2. तर मग आम्ही सध्या आमच्या शेतामध्ये आलेलो स्वतःच्या, आणि त्या शेतामध्ये पूजा केलेली आहे. अशा प्रकारे बघा, या ठिकाणी करडी, जे करडीचं तेल म्हणतो आपण, ते करडी आम्ही या ठिकाणी पेरलेली आहे. साईडला ज्वारी आहे थोडी, हे आपण बैलासाठी वगैरे टाकतो ते. आणि करडीचं जे आहे ना पीक, याची आम्ही जसं आपण पालकाची भाजी करतो, पालकाची जी हे असतात हिरवे तिचे पानं जे असतात, ते पानाची भाजी खूप छान प्रकारे होते आणि खूप छान लागते. आता हे बघा, हे असं फुल येतं करडीला. आता थोडं झाल्यानंतर याच्यामध्ये एक विशिष्ट आहे की कलरफुल येतं, लाल म्हणा, पिवळं म्हणा, आणि खूप छान दिसतं. पण त्याला काटे असतात. जवळ गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ते. ज्यांच्याकडे करडी आहे ते खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. आणि अशा प्रकारे आहे. आणि ह्याला एक विशेष एक महत्त्व म्हणजे कसं, ह्याला पाण्याची जास्त गरज नाही. एकदा पाणी दिलं किंवा नाही जरी दिलं असंच ते येतं. आणि तेलासाठी खूप ही करडी महत्त्वाची आहे, छान आहे आणि चांगली येते. हे बघा, आमची चिंचेचं झाड, खूप साऱ्या चिंचा लागलेल्या आहेत, असे गुच्छ, मोठमोठे गुच्छ आहेत. आणि ह्या चिंचेचं महत्त्व काय, अशी चिंच कुठंच भेटणार नाही, कारण की ही चिंच गोड आहे, थोडी आंबट आहे, पण आंबटमध्ये पण गोड असा फ्लेवर आहे याचा. बाकीच्या ह्याच्यामध्ये कसं आंबट, खूपच आंबट असते, पण ही आंबट प्लस एक स्वीटनेस आहे आमच्या ह्याचा चिंचेचा. आणि हे साईडला जे आहे ती तूर आलेली, मागच्या वेळेस फुलं आले होते, त्याला शेंगा नव्हत्या, तर यावेळेस शेंगा आलेल्या आहेत आणि जवळपास आता वाळत पण आहेत. आम्ही 1-2 महिन्यापूर्वी होतो गावाकडे दिवाळीच्या वेळेस, त्यावेळेस शेंगा नसल्या कारणाने आम्ही काही दाखवलं नाही. पण हे बघा, शेंगा मी घेतलेली आहे शेंगा, आणि दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये कसं हिरवगार शेंगामध्ये जी ही असते तूर तूर जी असते हिरवी तूर, खायला खूप छान लागते. आणि हे बघा, खूप मोठं असं म्हणजे 2 एकरचा भाग आहे हा. आणि या ठिकाणी करडी पेरलेली आहे मागच्या, म्हणजे आलटून पालटून या ठिकाणी आम्ही पिकं घेतो. पिकं आलटून घेतल्या कारणाने दुसऱ्या पिकांसाठी खूप चांगलं असतं आणि पीक पण चांगलं येतं, म्हणजे उत्पन्नामध्ये भरभराट होते. एकसारखं पीक घेतलं तर त्याच्यामध्ये थोडासा कमी जास्त तर फरक जाणवतो, पण अशा ह्याच्यामध्ये नाही. तर मग आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी लिंबाखाली. हे होती आमचं कडबाच्या पेंड्या होत्या, आणि पेंड्याचं आम्ही हे केलेलं, त्यांचे कोपी म्हणतात, कोपी केलेली, घर टाईप म्हणा थोडक्यात. कोपी म्हटल्यानंतर कळतं, आपले शेतकरी लोक आहेत त्यांना. हे बघू शकताय. आता इथं कुणी नसल्या कारणाने काय केलं, लिंबालाच बांधले यांनी.
भावाने वगैरे बांधला सर, वडील वगैरे. मग आम्ही तिकडे गेलो होतो दवाखान्यात. तर चला म्हटलं, उशीर झाला, येताना मग पाया पडतो आहे. अशा प्रकारे आम्ही वरती हार हे पण असतो पाळण्याटात काहीतरी, देवी पाची पांडव असतात आणि पूजा म्हणजे फळं वगैरे ठेवतो आपण, दूध आणि नैवेद्य असतो. आणि हा नैवेद्य नंतर असाच राहतो, कुणी ठेवतात आणि कुणी गाईला पण चारतात. मग आता असाच ठेवणार आहे. आता गाय वगैरे आले तर खायला नसतं, मग असाच राहील या ठिकाणी. मग ही आपण नाही हलवायचं, हे असंच ठेवायचं. मग आम्ही दर्शन घेतलं या ठिकाणी आल्यानंतर, आणि दर्शन घेऊन थोडंसं बघतो आहे साईडचं भाग वगैरे बघू शकताय तुम्ही. खूप थोडंसं आम्हाला वेळच झाला, अगोदर लवकर जायला पाहिजे होतं. मुलांनी जरा हट्टीपणा केला, येतच नव्हता. अर्धा पाऊण तास त्याला समजावण्यात गेले होते आमचे. तर मग पाची पांडवाचं महत्त्व कशामुळे मला माहिती नाही, आणि लक्ष्मी पण असते याच्यामध्ये. तर मग लक्ष्मी आपल्या शेतासाठी भरभराट हो, शेताचं रक्षण हो, आणि याच्यासाठी एक अशी म्हण आहे की ते याच्यामार्फत ते करतात. मग याच्यासाठी आपण पूजा करायची असते. आणि सगळं घरबार, कोणीसुद्धा घरी राहत नाही, सगळे घरबार आम्ही शेतामध्ये येतो. शेतात येऊन दिवसभर शेतामध्ये राहून मस्त वनभोजनाचा आनंद घेतो. आणि वर्षातूनही एकदाच होतं, सारखं होत नसल्या कारणाने मग सर्वजण खूप उत्सुक असतात. आणि पुढं आल्यानंतर आता विहिरीचं काम चालू होणार आहे आमच्या शेतामध्ये. तर इथं ते मार्किंग घेतली होती, तर लक्षात आले अरे इथं मार्किंग आहे. मग थोडंसं आतमध्ये आहे. आता ही जी पांढरं दिसते पूर्ण भाग, तो मार्किंगचा भाग आहे. या ठिकाणी आता आम्ही विहीर घेणार आहोत. काही शासनाची मंजूर झालेली अमाऊंट असते, ती टप्प्याटप्प्याने पडत असते. काही आपण वरचे जे एक्स्ट्रा लागत असतात ते घालायचे असतात. तर विहीर मंजूर झालेली आहे. खूप वर्ष झालं मंजुरीसाठी वेट करत होतो, ती मंजूर झाली होती. तर आता ही अशी मार्किंग केलेली आहे. मग आता हे जे मधलं पीक आहे, मग ते आता काय उपटून टाकायचं आणि याची भाजी करायची. आणि कवळच आहे, आणखीन तेवढं मोठं आलेलं नाही आहे. आणि याच ठिकाणी खूप छान प्रकारे अशी भाजी आली होती, म्हणजे पीक आलेलं आहे. बाकी थोडं तुटक आहे जरा, हे बघू शकताय. आणि साईडलाच नदी आहे. जर इन फ्युचरमध्ये पाणी वगैरे कमी पडत असेल, तर नदीला पाणी असेल तर आपण त्या ठिकाणी एक मोठा पाईप टाकून ते पाणी आतमध्ये घेऊ शकतो. कुठं? विहिरीमध्ये. तर मग ते एक इथं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि पाण्याची एक सोय होणार. पाईपलाईन तर आहे आमच्या शेताला, फक्त आता विहीर नसल्या कारणाने, कारण की तिकडनं वर एक बंधारा आहे, त्या बंधाऱ्यातून इकडं पाणी येत होतं, म्हणजे आम्ही आणत होतो. मग आता ती थोडासा जो बेजारी होती, ती बेजारी कमी होणार आहे. तर मग आम्ही जाताना अशाच आमच्या इथे काम करतात त्या मावशी, त्या आलेल्या होत्या. आणि त्या जाणारच होत्या. त्यांना वाटलं बा आता कशाला एकटं जाऊ. मग आम्ही म्हणलं जाऊ नका, चला आमच्यासोबत. तर मग आम्ही गप्पा मारत आलो. आणि ते वरी बघू शकता, ते बंधारा आहे आणि बंधाऱ्याचे दारं लावलेले आहेत, कारण की दारं लावले तरच पाणी तिथं साचतं मागच्या साईडनं. आता हे आमचे मोठ्या चुलत्याचं शेत आहे, आणि ते पण वडील आणि भाऊ करतात. आता हे बघू शकता हरभरा आहे, खूप छान असं मोठं आलं. आता ह्याला डाळी लागायला चालू झालेलं आहे. तर मी बघितलं होतं डाळी, पण असे त्याच्यामध्ये नव्हते काही, हळूहळू चालू होते. आता या ठिकाणी सोयाबीन होतं, ते सोयाबीन पूर्ण काढलेलं आहे. आणि हा आंबा, ह्या शेतामधला मोठा आंबा, मागच्या वेळेस मी या शेतामधलं दाखवत होतो. एक ट्रॅक्टर चालत होतं आणि ती पेरणी वगैरे या ठिकाणी चालू होती. तर आता बघा ते पेरलेलं किती मोठा झालेला आहे. तर मग आता या ठिकाणी थंडी पण खूप आहे, आणि तेवढं काही ना. बघा ही जी असते असतात ना, हे डाळी असतात, हरभरा. आणि फुलं पण दिसत आहेत, आणि मध्येच मोहरीचे पण झाडं दिसत आहेत. आता हे तोडून टाकतील एखाद्या दिवस, कारण की मोहरी जर शेतामध्ये आली तर ती अशी दांड होते, म्हणजे जे छोटं पीक आहे त्याला असं मारून टाकते. तर त्या कारणाने शेतकरी काय करतात, ते उपटून टाकतात. आणि ज्यांना गरज आहे मग ती ठेवतात. आणि मोहरी, जी आपण काळी मोहरी वापरतो जेवणासाठी. आता हे बघा, हा आहे गावरान भेंडी. आणि या गावरान भेंडीचं एक महत्त्व आहे की ज्यांना कॅन्सर वगैरे आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याची जी मूळ असते, मूळ घ्यायची वाळलेली, आणि ती जे आपलं मध असतो, मधात उघडायची, किंवा आपल्या
गाईचं दूध आहे, त्या दुधामध्ये चम्मचभर उघडायची आणि दररोज 2 ते 3 टाईम दुपार सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ एकच झालं ते. तुम्ही एक 30 दिवस 40 दिवसाचा प्रयोग करून बघा. खूप तुम्हाला त्या रिलेटेड रिलीफ भेटेल. ज्याप्रमाणे तुमचा घशाचा असेल, आतड्याचा असेल, पोटाचा असेल किंवा वेगळ्या प्रकारचा असेल, तर हे जे गावरान भेंडी आहे त्या गावरान भेंडीची मूळ जी असते ती खूप महत्त्वाची असते. तर मग आता हे आम्ही या ठिकाणी पण कोप केलेली आहे, म्हणजे पूजा देवाची मांडणी केलेली आहे. आता ही आमची 2 काकांचं शेत आहे, तरी मग या ठिकाणी पण केली. हे देव बघू शकताय. आता हे फुलं ठेवले देवावरती. 5 पांडव असतात आणि लक्ष्मी पण असते काहीतरी, आणि त्यांची पूजा केलेली आहे आणि अशा नैवेद्य तिथं ठेवलेला आहे. हार वगैरे घालून अशा प्रकारची कोप तयार केलेली आहे आणि त्याला एक कापड बांधलेलं असेल. कोणी गुलाबी कापड बांधतो, कोणी पांढरं शॉल टाईपच असतं, कारण की वारं वगैरे आल्यानंतर ते पडू नये, मग एक स्थिर राहावं. त्यांना आपण एक घर टाईप करतो. मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन मग आलो तर जेवणासाठी, कारण की भुका लागल्या होत्या, सकाळी काही खाल्लं नसल्या कारणाने आणि तिकडं गेल्या कारणाने आम्ही काही म्हणजे शेतात येऊनच जेवायचं होतं. तर अशा प्रकारे पंगत बसलेली आहे. आता माणसाची पंगत अगोदरच झाली होती. मला एक तर झाला होता उशीर, तर चला म्हटलं मग पहिल्यांदा जेवण करून घेतलं. बसलो होतो मी. हे बघू शकताय कशा प्रकारचं अरेंजमेंट असते. एक मोठं चवाळं टाकायचं आणि आपले जे लोक आलेले असतात त्यांना त्याच्यावरती बसवून मस्त अशा पत्रावळ्या टाकून असा. आता इथं बघा तुम्ही एक हे जे मी हात घेतलेलं आहे ती आहे ज्वारीची खिचडी, खीर. ही साईडला आहे ती गव्हाची आहे आणि एक तांदळाची टाकेल. त्या ठिकाणी ती तांदळाची टाकणार आहे. आणि जी भाकरी आता ही तांदळाची खीर आहे. कोंदीची पोळी म्हणजे तिळाची पोळी आहे. धपाटं, भाकरी आणि भजी, जी महत्त्वाची तुम्हाला आता मी सांगितली होती ती भजी आहे. आणि ह्याच्यावरती मस्त तूप टाकायचं. कोणी दूध पण टाकतं, पण नॉर्मली आम्ही तुपात खातो. खूप छान लागतं. घरचंच आहे. गाई म्हशी आहेत घरी. शेतकरी म्हटल्यानंतर काय खूप छान असतं बघ. शेतकऱ्यांना माहिती आहे गोष्टी. मग मठ्ठा टाईप जो आंबील एक प्रकार असा आहे की जी मठ्ठा असतो ना त्या टाईपमध्ये ते एक असतं. त्याच्यामध्ये फक्त मठ्ठ्यामध्ये काय असतं, तेल आणि फोडणीचं ते आपण ह्याला फोडणी देतो कढीपत्त्याला, आणि तिखट वगैरे काय असेल ते आपण त्याच्यामध्ये टाकतो. म्हणजे ज्याप्रमाणे मठ्ठा करतो त्याप्रमाणे. पण ह्याच्यामध्ये मठ्ठा प्लस एक ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये कालवून ठेवायचं असतं, रात्रभर भिजवून ठेवायचं असतं. अशा प्रकारे ते आंबील तयार होतं. मस्त लागतं. ह्या टायमिंगमध्ये काय माहिती नाही, पण चव वगैरे खूप छान लागते. काय मी एकटाच बसलेलो होतो, कोणी नव्हतं. आमचा डॉगी मध्ये काय सवय लागली होती, गेला आमच्या आखाड्यावरच राहत नव्हता, पळून जात होता. मग भावानीने गड्याने एवढा मारला त्याला, जवळच येत नव्हता. आताही लागलेला. काही वेळाने आमचे ओळखीचे लोक आलेले आहेत. आमचा पप्पू जुना गडी होता, आमचा खूप जवळचा माणूस आहे. आता तो पुण्याला गेलेला आहे, तिथं काम करतो. पण खास आजच्या कार्यक्रमासाठी तो आला आहे. सकाळी सकाळी आलता. आणि भजी वगैरे खूप आवडते. तर सगळे आमचे जवळचे जे आमचे चुलते वगैरे आहेत त्यांच्या सगळ्यांना भेटून आला. मग आमच्या इथं थोडंसं जेवण केला आणि जाताना पण घरी स्वतःसाठी आणि बायकोसाठी भजी घेऊन गेला, कारण की भजी खूप आवडते. मस्त गप्पा चालला त्याच्या. त्याला म्हटलं ये, म्हटलं इकडं कशाला राहतो, पण आता काय त्यांना सवय झाली, येणार नाहीत ते. हे आता अशा प्रकारचा व्ह्यू किती छान वाटतो. आणि जेवण झालेलं आहे. आता यांचं जेवण चालू होतं. मग जेवण झाल्यानंतर थोडा फेरफटका मारला. आता हे आमचा आखाडा आहे आणि अशी छोटी छोटी झाडं आम्ही इथं लावलेली आहेत आणि थोडेसे जनावरं कमी केलेले आहेत. कमी म्हणजे 2 तर म्हशी आहेत, एक गाय आहे, एवढी तर असणारच. आलटून पलटून म्हशी हे होतात दुधाच्या ह्याच्यासाठी, आणि वरती बैल बांधलेले आहेत. आणि अशा प्रकारचा आमचा आखाड आहे. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस जरा गवत वगैरे खूप दिसत होतं, पावसाचा काळ होता. आता थोडंसं सगळं वाळून गेलेलं आहे आणि थंडी खूपच वाजत होती. हे पक्षी बघा किती छान वाटत होतं. आता असे वेगवेगळे पक्षी तर शेतात आल्यानंतर बघायला मिळतात, कारण की कसं आहे, खूप सारे वेगवेगळ्या जातीचे पक्षी या ठिकाणी राहतात आणि
कधीतरी असा नवीन पक्षी बघायला भेटतो आपल्याला या ठिकाणी. तेव्हा यांची मस्ती चालू आहे, किती सांगायला पोरांना ऐकत नाहीत. तर मग खालीच होतो. चला म्हटलं आता इथूनच थोडंसं इकडं तिकडं फिरावं. आता वरी पण जायचं आहे वरच्या माळावरती. तर माळावर काय काय आहे ते तुम्हाला ते तर दाखवणारच आहे मी. कशाप्रकारे पीक आलेलं आहे. मागच्या वेळेस होतो त्यावेळेस सगळं पीक म्हणजे पेरणी वगैरे चालू होती. आणि इथं आल्यानंतर इथं पण काही पक्षी होते, त्यांना मी हे कॅमेऱ्यात घ्यायचा प्रयत्न केला पण ते उडूनच गेले. बघा किती आता ऊन कसं कवळ वाटतंय आणि उन्हातच बसतो, कारण की आम्ही झाडाखाली बसल्यानंतर एवढी थंडी वाजत होती, खूप थंडी होती. तर उन्हातच ह्या साईडला येऊन बसलेलो मी बराच वेळ, तास दीड तास. मग थोडा वेळ आम्ही असा कॅमेरा फिरवला, मुलगा पण होता आणि थोडंसं त्याला शेण कसं काढायचं म्हशीचं जनावराचं त्यांनी बघितला होता. तर मला म्हटलं कसं काढू सांगा, असंच असतं का? हो म्हटलं तसंच असतं. तर बरं ठीक आहे म्हटलं, काढला त्यांनी. मग थोडंसं वरी जात होतो, वेळ झालेला. वरी लेडीज गेल्या होत्या, आमच्या वहिनी बायको पण गेली होती. तर म्हणजे आता नका, चला खाली, वेळ झाला आता आपल्याला जायचं आहे, पूजा वगैरे करायची. तर मग आम्ही एवढं वरचं बघितलं एकच शेत आणि चला म्हटलं आता इथून कसा व्ह्यू दिसतो बघा. इथून पूर्ण आमचं गाव दिसतं, शेजारचं गाव पण दिसतं आणि पाणी चालू होतं या ठिकाणी. वरी जनावर बांधत असल्या कारणावरी पण थोडं थोडं पाणी सोडतं काही की बंधू. तर हा बघा किती हिरवागार आहे आमचं शिवार, सगळीकडे पाणी आणि हे आमचं गाव. आता ह्याच्यात मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं आल्यानंतर पूजा म्हणजे कसं असतं, आज वेळामोशा झाल्यानंतर शेवटी हे जे असतं काय म्हणतात त्याला, शेवायाची खिचडी, म्हणजे शेवाया जे असतात ना त्या दुधामध्ये टाकून त्या उकळी येऊ द्यायच्या असतात आणि त्याची उकळी अशी जाळामध्ये पडू द्यायची असते. तर मग त्याची तयारी चालू होती वहिनीकडे. त्यांना मी विचारत होतो कशामुळं करताय, काय नाही, याचं महत्त्व काय. तर थोडंसं त्यांनी सांगितलं मला, असं असं असतं तसं तसं. तर मग त्या हिशोबाने आम्ही इथं बोलत बसलो थोडा वेळ. मग इकडं तिकडं दाखवताना एकदा उकळी येऊन गेली होती. तर मग मी परत आणखीन दाखवा म्हटलं उकळी कशी येते काय नाही ते. मग ते घेतलेली होती, कॅमेरामध्ये आलं नव्हतं मागच्या वेळेस, आता थोड्या वेळापूर्वी आलं ते. मग परत इकडं तिकडं चालू होतं आमचं गप्पा, काय झालं काय नाही कशामुळं. मग अशा प्रकारे उकळी आल्यानंतर याचा नैवेद्य देवाला दाखवायचा असतो. नैवेद्य झाल्यानंतर आरती करायची असते आणि आरतीनंतर जे नारळ वगैरे असतं आपण आणलेलं, ते नारळ देवाला फोडायचं असतं आणि फोडून त्याचा प्रसाद ठेवायचा. मग प्रसाद झाल्यानंतर मग निघायचं आपापल्या घराकडे. म्हणजे हा साजरा झालेला आहे वेळामावशीचा दिवस, अशा प्रकारे साजरा होतो. मग आणखीन बराच वेळ लागत होते, छोटे छोटे हे होते ते मध्येच धूर काढायचं आणि ते काही आणलंच नव्हतं तिने असं भांड वगैरे. छोटं एक तुपाचं होतं, लहानपणी आमच्या इथं यूज करत होते, आता पण करतात ते, छोटं टाईप भांडं टाईप. आणि इकडे बघा आमची वाईफ भांडी घासत होती. चला म्हटलं लवकर आवर, आरती करायची आहे. हे बघा आता मी इकडे तिकडे हे करत दिसतं तर त्याची उतू आलेलं गेलं. तर नेक्स्ट टाईम परत आणखी एकदा उतू आणा म्हटलं, कारण की असं एक प्रथा आहे, हे उतू येऊच द्यावं लागतं. म्हणजे दूध आणि खीर, दूध आणि जी शेवाई असते ती अशी बाहेर येतच असते आणि ते उतू आल्यानंतर मग आपण त्याचा जो प्रसाद असतो तो ते अगोदर ठेवायचा असतो देवाला आणि देवाचं झाल्यानंतर मग आपण सर्वांनी घरच्यांनी खायचा असतो. मग आरती वगैरे होणार असते. तर हा दिवस खूप आम्ही चांगल्या उत्साहाने साजरा करतो. प्रत्येक घरामध्ये असतो, ज्याच्या घरी नसेल तो पण दुसऱ्याच्या इकडं जातो, कारण की एकमेकांना आम्ही बोलवतच असतो. आणि दिवसभर मस्त शेतात राहायचं, इकडं तिकडं फिरायचं, शेंगा खायच्या. भुईमुगाचं आता काय नसणार आहे, वाटाण्याची शेंगा असतील किंवा तुरीच्या शेंगा, ऊसं असतील, दिवसभर खात राहायचो त्या पण गोष्टी. आणि त्या झाल्यानंतर मग मस्त एन्जॉय करून तिथंच आराम करून, हे बघा असं दूध असं येऊ द्यायचं असतं आणि ते जाळामध्ये पण द्यायचं असतं खाली.
त्याला उतू येऊ दे म्हणत असतात. मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे उतू येणं. एक आपण म्हणतो तुला लय उतू आलं का, एखादं कोणती जास्त गोष्ट करत असेल, कमी म्हणजे त्याच्याकडे काही नसणार आणि काही जास्त गोष्ट करत असेल तर काही लोक काय म्हणतात, तुला लय उतू येईल का, म्हणजे जास्त होईल का तुला, म्हणजे तुझ्या ऐपतीपेक्षा जास्त होत आहे का, असे एक तिची एक म्हण असते मराठीमध्ये. मग हे झाल्यानंतर आम्ही ह्यांना म्हणतो चला लवकर आवरा, पण आवरत काही नव्हते. आणि ही सई बसली होती जेवणासाठी. उठ म्हणलं तर एकदम हळू चालू आहे तिचं जेवण. तर जेवणामध्ये खूपच अशी डिले आहे. दोघांची जेवण होऊन पाणी पिऊन आले होते इकडं कामाला हेल्प करण्यासाठी. आणि संध्याकाळचा व्ह्यू आहे हा, खूप छान प्रकारे दिसतो आणि शेतामध्ये खूपच छान वाटतं. आणि बघा मावळता सूर्य घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आलेला आहे तो छान प्रकारे. आणि पाणी वगैरे आता देणार आहे थोड्या दिवसांनी. इथं पण आता सोयाबीनची रास झालेली आहे आणि आजचा दिवस आम्ही अशा प्रकारे साजरा केला. आणि याच ह्याच्यासाठी आम्ही अगोदर आलो, कारण की देवांची ॲन्युअल डे पण होता, पण आम्हाला हे मिस नाही करायचा होता. आणि त्या ॲन्युअल डेसाठी मग एक दिवसासाठीच हे झालं. मग आम्ही जाऊ द्या म्हटलं, नको ते करायचं, महत्त्वाचं हे आहे. मग आलेलो आहोत आम्ही आणि त्याला पण खूप छान वाटतं आणि सुट्ट्या पण आहेत त्याला, तर 15-20 दिवस तो आता इकडे राहील. अशा प्रकारे देवी आहे. आणि आत्ता जी आपण प्रक्रिया केली, जी उतू आणलं त्या ह्याला किंवा ते प्रसाद जो केला, ते आपण जे दिवाळीमध्ये शेणाची जे 5 पांडव करतो, ती 5 पांडवांना असे जाळायचे असेल. गौऱ्या बघू शकता, ते गौऱ्या नाही, ते पांडव आहेत. आणि काय माहिती नाही, आमची आजी वगैरे करायची. मग आई पण म्हणली ते 5 पांडव आहेत आणि ते 5 पांडव आजच्या ह्याच्यासाठी आपण त्या गौऱ्या जाळत असतो. आणि त्याच्यावर तो जो प्रसाद आहे तो तयार करत असतो. तिला विचारलं कशासाठी असतं, तर ते मला काय माहीत नाही म्हणली. आजी अशा प्रकारे करायची म्हणून मी ती परंपरा अशी चालवत आहे. आणि ती काय असेल त्याच्या मागचं गूढ असेल, त्यांना माहिती, आता आपल्याला सांगत नाहीत काही ते. मग अशा प्रकारे थोडा वेळ होता, चला घेऊ म्हटलं. हे बघा सूर्य किती छान वाटतंय, एकदम असा गोळा, आगीचा गोळा दिसतोय. आणि हा पूजेसाठी वेट करत होत्या आकांक्षाची. आकांक्षा काय यायला तयारच नाही. ते मग आता झालेलं आहे तिचं भांडे वगैरे घासणं. आणि हा आमचा लिंब आहे, लिंबाखालीच आम्ही दरवर्षी बसत असतो जेवणासाठी. आणि इथंच ही पूजा आम्ही मांडत असतो. कारण इथंच आपलं आखाडा पण आहे, जनावर इथंच असतात, पाणी वगैरे सगळं इथं आहे. मग आता अशा प्रकारे आरती चालू आहे. आणि गणपतीची देवीची आरती केली. आणि आरती केल्यानंतर मग आरती सगळीकडे आकांक्षाने दाखवली होती. दाखवल्यानंतर मग सर्वांनी घेतलेली आहे ते. म्हणजे ही कसं असतं, एक सकाळी आपण गेल्यानंतर एक पूजा करतो आपण, देवाची स्थापना करतो, ते उत्तर पूजा. मग आम्ही निघतो म्हणून त्यांचा निरोप घ्यायचा. आणि अशीच भरभराट राहू दे, शेताचं रक्षण कर, जे आपले आसमानी संकटी, जे वेगवेगळे संकट असतात शेतकऱ्याच्या मागे, त्याच्यापासून शेतकऱ्याचं रक्षण कर, चांगलं पीक घेऊ दे, भरभराट येऊ दे, असं एक आपण त्यांना एक मागणं करायचं असतं. आणि हे बघा प्रसाद जो आहे तो दाखवला होता आणि त्याचा आता मला वाईफनं त्याचा घास भरवला. मग अशा प्रकारे जे नारळ होते, नारळ फोडत आहोत, कारण दिवसभर नारळ ठेवायचे असतात आणि अशा प्रकारे ते फोडायचे असतात. मग 2 नारळ होते, ते फोडलेले आहेत मी. आणि ते नारळ फोडून त्याचा प्रसाद आपण दाखवायचा असतो. प्रसाद दाखवल्यानंतर सर्वांना ते द्यायचा असतो. एकामध्ये थोडं पाणी निघालं, सगळ्यांना घ्या म्हटलं तर परत दुसऱ्या नारळमध्ये पाणी थोडं कमीच भेटलं, सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं. आम्ही पाणी असं देवावर नाही हे करत, पित असतो, नंतर नारळच हे करत असतो. त्याच्यामुळं पाणी पिलेलं आहे. आणि इकडे हे पोरं चहाची तयारी करत आहेत वरती. मग आम्ही देवाचं सगळं झाल्यानंतर आईची तयारी सगळं उचलायची तिथली गडबड करत होती सगळ्यांना, कारण की दिवस जसं मावळत परत अंधार खूप होतो पुढं जाण्यासाठी, पण थोडा वेळ लागतो. नदीचा भाग आहे आणि थोडंसं दगडं वगैरे आहेत, खड्डे वगैरे, त्याच्यामुळं चला म्हटली लवकर. तर मग आम्ही थोडी मोजमजा करत गप्पा मारत चालू आहे आमचं काम.
आणि हे प्रसादासाठी जी खरं खोटं करायला मी आहे बघा. आणि इकडं बघा मागच्या साईडला चहाची तयारी. हर्षद आणि देवांश सई मध्ये लुडबुड चालू होती त्यांची चहाची. मग यांना म्हणलं थांबा जरा फोटो काढू द्या. तर इथं माझा मिस झाला. मग मी सेल्फी घेतला या ठिकाणी, कारण की सकाळी कुणीच फोटो काढले नव्हते. आत्ता काढा म्हटलं. मग आलतो वरी आल्यानंतर चहाची तयारी होती. बघा चुलीवरचा चहा. आणि हे बघायची देवांशला तर प्रत्येक गोष्ट काही ना काही दादानं केलं तर ह्याला करावंच वाटतं. पाणी टाका, हे टाका, मिस करतो सगळं, पण लक्षात येत नाही पोळल वगैरे. तर मग वरून पळत जाऊन हर्षदनं थोड्या वेळाने दूध पण घेऊन आला, कारण की हाच टाईम असतो दूध वगैरे काढायचा. आणि दूध काढलेलं होतं. पण मग अशा प्रकारे मस्त ताज्या दुधाचा चहा आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. म्हणजे चहाच व्हायचा आहे बाकी. हे बघा व्ह्यू किती छान वाटतो संध्याकाळचा. आणि शहरामधल्या दगदगीच्या जीवनामध्ये थोडासा वेळ भेटतो असा तर मग खूप छान वाटतं. शुद्ध हवा, कारण की आजकाल शहरामध्ये इतकी बेकार परिस्थिती आहे वायू प्रदूषणाची. आणि त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर खूप रिलीफ भेटतो आणि एक वेगळाच आनंद असतो. तर मग यांचं साखर टाकणं, पत्ती टाकणं, हलवणं, त्याला खालून जाळ घालणं, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी चालू होत्या. आणि माझी मागच्या साईडचा व्ह्यू घ्यायची ॲक्टिव्हिटी चालू होती. बघू शकताय माग भरपूर हिरवंगार आहे. आता वरी मी आज गेलो नाही, एखाद्या दिवशी जाईल. वरून एकदा व्ह्यू तुम्हाला दाखवेल पूर्ण शेतीचा. मागच्या वेळेस पेरणी वगैरे चालू होती आणि यावेळेस आता झालेली आहे आणि पिकं चांगले आले होते वरती. आता ती एकदा दाखवतो. आणि अशा प्रकारे फुलं वगैरे. आता ही जी आहे ती मोहरी जी म्हटली होती मागाशी, ती मोहरी आहे उपरून टाकलेली, कारण की ती जात जी असते ती पिकाला येऊ देत नाही. जे हरभरा आहे, हरभरा येणार नाही. आता बघा किती मावळलेला, सूर्य मावळताना किती छान वाटतं. तर अशा प्रकारे हरभऱ्याचं आहे पीक हे. आणि पलीकडल्या साईडला आणि साईडलाच चहाची जय्यत तयारी चालू आहे पोरांची. तिघं पण अशी लुडबुड करत आहेत ना. त्याच्यामध्ये देवांशी लुडबुड तर वेगळीच. कोणी काय केलं तर मला पण तेच करायचं आहे असं ते त्याचं एक असतं. छोटे मुलं आहेत. हे बघा दूध काढलं होतं ताजं तर पळतच आला. हा टाईम असतो दूध काढायचा. सकाळी 4-5लाच दूध निघतं, 5-5:30पर्यंत. आणि आमचे छोटे चुलते वरती त्यांनी पूजा केली होती वरच्या माळावरती. तर मग ते पण आता निघत आहेत सगळं आवरावर करून, काय पुढं पण जायचं त्यांना. ते अहमदपूरला राहतात. आणि गाडी घेऊन गेला होता छोटा आमचा बंधू आणि हे काका आहेत. तर अशा प्रकारे मग आम्ही थोडंसं जाळ वाढवला, कारण की उकळी नव्हती आलेली आणि पांढरा चिपट दिसत होता. बघू कसा होतो आहे तो, कारण की बऱ्याच दिवसांनी मी पण घेतो आहे. मी चहा तर तसा बघायला कमी घेतो आहे, पण आज ट्राय करावंच म्हटलं. मग गाळणी तर यांनी विसरली होती. तर एक पांढरा कापडा तिथं होता चांगला, म्हणजे घरूनच होता, एक झाकून आणला होता कशासाठी तरी. मग त्याच्यामध्येच आम्ही तो गाळून घेतला चहा. आणि थोडा वेळ लागला आम्हाला ते गाळून घेण्यासाठी. जी गाळणी असते ती विसरली होती घरीच. आणि ही एक वस्तू आमच्या मातोश्री भरत असताना बॅगमध्ये. आणि मी व्हिडिओ बनवत होतो आणि दोघं तिघं मस्त चहा गाळत होते. आणि एक वैशिष्ट्य याचं ना, खूप खूप छान चहा झालेला, कारण की एकतर ताजं दूध होतं आणि एक मस्त यांची एक तयारी होती, खूप छान झालेलं. मग अशा प्रकारे सर्व आवरावर करून चहा पिऊन आम्ही निघालेलो आहोत घराकडे. अशा प्रकारे सामान आम्ही डोक्यावरच आणतो आणि एक आणण्याची आणि नेण्याची एक वेगळीच मजा असते. आता मग माझ्या डोक्यावरती सामान होतं, तर थोडे मी व्हिडिओ पण घेत होतो चलता. हे बघू शकता. आता थोडं हलकं झालं होतं. सकाळी खूप सारं जड असेल, वडिलांनी आणि भावांनी घेऊन आले होते, ते पुतण्या पण होता. मग आता जेवढं सामान शिल्लक होतं, थोडं होतं शिल्लक, जास्त नव्हतं काही, पण ती आम्ही घेऊन जात आहोत. तर बघा
जास्त काही वेळ झाला नाही तर किती अंधार वाटतोय असा. थोडं पुढं गेल्यानंतर तर अंधार खूपच वाटत होता आणि पोरं ती विहीर बघण्यासाठी गेली. विहीर तर प्रत्येक वेळेसच गेल्यानंतर बघतात ते. पण काय त्यांचं कुतूहल असतं लहान लेकरांचं. विहीर बघून त्यांनी पळा म्हणलं लवकर चला पुढं उशीर होईल. मग हे बघू शकता किती 6च वाजलेले पावणे 6 का 6 काहीतरी आणि किती दिवस लवकर मावळतो. हिवाळ्याची दिवस असतात आणि उशिरा उगवून सूर्य लवकर मावळतो. रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो. तर दिवस कसा गेला हे सुद्धा कळालं नाही आम्हाला. आणि सकाळी पाण्याचा प्रवाह खूपच होता. हा डॅम आहे आमचा म्हणजे बंधारा आहे आणि सध्या पाणी कमी झालं कारण की मोटर वगैरे चालत असते. त्या मोटरीमुळं थोडंसं पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि काही दगडं टाकली असल्या कारणाने आम्ही त्या दगडावरती पाय देऊन पुढं जात आहोत. आणि बरं झालं माझा पाय वगैरे दिसलेला नाही. एका हातात मोबाईल होता आणि एक हात माझा त्या म्हणजे साहित्य जे होतं माझ्या डोक्यावरती त्याला होता. मला वाटलं पडेल काय की मग थोडंसं जपूनच आलो दगडावर पाय ठेवून. आणि खूप यावर्षी पाऊस झाला असल्या कारणाने ना खूपच असं वाहून गेलं आमचं इथं चांगला एक रस्ता केला होता तर खूपच असं खरडूनच गेले. बघू शकता किती मोठे मोठे हे झालेले आहेत, खड्डे टाईप पडलेले आहेत, माती पूर्ण वाहून गेलेली आहे आणि असे रस्ते झालेले आहेत. आणि थोडं पुढं आल्यानंतर पाणी पण तसं आहे बऱ्यापैकी. आणि थोडंसं पुढं गेलो मी जरा ह्यांच्या कारण की खूप स्लो चालत होते आणि आम्हाला रस्ता हाच आहे पावसाळ्यात वगैरे. आणि पावसाळ्यात तर चालतच येतो आम्ही. पाऊस खूप असेल तर तेवढं त्या बंधाऱ्यावरून जावं लागतं. आणि हे बघू शकताय गावाजवळ आलो आहे आणि बाहेर अलीकडच्या साईडला खूपच अंधार आहे. एक 500 मीटरवरती गाव असेल आणि उजेड बघा. एकतर सूर्य मावळत आहे त्याचा एक उजेड आहे आणि थोडीशी लाईट पण लागलेली आहे अशी. पांढरे दिवे लागलेले आहेत म्हणजे लाईट लागलेले आहेत बाहेर खांबावरती. आणि इकडल्या साईडला देवाचं मंदिर आहे बुवासाहेब महाराज यांचं. तर काहीच दिसत नाही असं एवढं म्हणजे दिसतं तेवढ्यापैकी बऱ्यापैकी जवळचं पण लांबचं काही दिसत नाही. हे बुवासाहेब महाराजांचं संजीवनी मंदिर जे आमच्या एकमेव गावात आहे. एक आहे आळंदीला आणि एक आहे रोकडा सावळगावला. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांचं आणि हे जे आहे ते आमच्या बुवासाहेब महाराज होते त्यांचं. खूप आमच्या आजोबाच्या काळातलं त्यांच्या अगोदरचे असतील ते त्यांनी जिवंत समाधी या ठिकाणी घेतलेली आहेत. तर असेच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.